पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेला 3 दिवस उलटल्यानंतरही शोधकार्य सुरू। आतापर्यंत 16 जणांना बाहेर काढण्यात यश, 14 जण जखमी तर दोघांचा मृत्यू, अजूनही 7 जण अडकल्याची माहिती। शोधकार्यात उशीर होत असल्यामुळे नातेवाईकांचा संताप। मोशी दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर। दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या केवळ तळमजल्याच्या पूर्णत्वाचा दाखला, महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिलेला दाखला पुढारी न्यूजच्या हाती। देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळे मुख्यमंत्री होतील, राऊतांचा मोठा दावा। तर फडणवीस स्वतः बावनकुळेंची शिफारस करतील, राऊतांचं विधान। फडणवीस पंतप्रधान झाल्यास आनंदच होईल, राऊतांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील, आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला विश्वास। फडणवीसांनी दिल्लीत जाऊन देशाची सूत्र हाती घ्यावी, कडूंचं विधान। भाजप देशात राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याच्या तयारीत, खासदार संजय राऊतांचा आरोप। ट्रम्पसारखं देशात हे राज्य करतील, राऊतांची टीका। भाजपला वन पार्टी वन इलेक्शन मध्ये जास्त रस, राऊतांचं वक्तव्य। महात्मा फुले जनआरोग्य योजनेतल्या घोटाळ्यावर सरकार ॲक्शन मोडवर। गैरव्यवहाराचा अहवाल आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांकडे सादर, तर मुख्यमंत्र्यांकडून एसआयटी चौकशीची घोषणा। आतापर्यंत 8 रुग्णालयांवर कारवाई। शेतकरी कर्जमाफीच्या नियम आणि अटींमध्ये मोठा बदल। 50,000 रुपयांऐवजी आता 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार। 2026-27 ची अटही काढून टाकली। मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा। गोकुळ सिंधुदुर्गात दूध संकलन विस्ताराच्या तयारीत, विकास सेवा संस्थांमार्फत होणार दूध संकलन। सिंधुदुर्गात रोज 30,000 लिटर दूध संकलन। दूध उत्पादन वाढीसाठी गोकुळची नवी रणनीती। एटीएसचे राज्यभरात 150हून अधिक ठिकाणी छापे। पाकिस्तान स्थित शहजाद भट्टीच्या कथित नेटवर्क विरोधात कारवाई। 175 संशयितांची चौकशी सुरू, अनेकांना घेतलं ताब्यात। केतन अग्रवालच्या वडिलांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र। मुलगा गेला आणि 20 दिवसात वडीलही गेले। कुटुंब उद्ध्वस्त झालं असून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी। कोल्हापूरच्या कागलमध्ये लव्ह जिहाद झाल्याचा नागरिकांचा आरोप। कागल पोलीस ठाण्यासमोर ग्रामस्थांचा ठिय्या आंदोलन। मुलीला पालकांच्या ताब्यात देण्याची आंदोलकांची मागणी। पालघर महापुरानंतर देवीपाड्यासह अनेक गावात पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत। देवीपाडा, तरडेपाडा, देवशेत, झांझरोळी आणि मंडळपाडा या गावांना पुराच्या पाण्याचा 4ही बाजूनी वेढा। कुटुंबांना घराच्या छतावर काढावी लागली रात्र। 2 दिवसाच्या मुक्कामानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पुण्यातून सासवडकडे प्रस्थान। माऊलींची पालखी सध्या दिवे घाटात। माऊलींच्या पालखीचा आज सासवडमध्ये मुक्काम। राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी आरोपींच्या नातेवाईकांची बँक खाती पोलिसांच्या रडारवर। 50हून अधिक खात्यांची चौकशी सुरू, तर देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचे एकाच वेळी राजीनामे। व्हिएतनाममध्ये भारतीय प्रवासी बोट उलटली। खराब वातावरणामुळे व्हिएतनामच्या फू कोक आयलंडजवळ उलटली बोट। बचाव मोहीम सुरू, बोटीत 33 प्रवासी असल्याची माहिती।